शहादा येथील डामरखेडा तसेच तिखोरा पुलाचे काम चालू असल्यानं अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी, तर अवजड वाहन जुना प्रकाशा रोड मार्गे कुकडेल पुलावरून ये-जा करत असताना ट्रक क्रमांक MH19Z6229 ही पपई भरून जात असताना जुना प्रकाशा रस्त्यावर MACB रस्ता खराब असल्यानं पलटी होऊन रस्त्यावर पपई पडले होते, तर ट्रक पलटी झाल्यानं काही तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। यावेळी छत्रपती शिवाजी चौक, गुजर गल्ली, सिद्धार्थ नगरातील युवकांनी तात्काळ येऊन मदत कार्य सुरू केलं होतं। अनेक दिवसांपासून रस्ता खराब असल्यानं लहान मोठे अपघात होतात। संबंधित विभागाचं दुर्लक्ष होतंय। कोणाचा बळी गेल्यावर संबंधित विभागाला जाग येईल असा सवाल परिसरातून उपस्थित होत आहे। मैं साजन ठाकरे बोल रहा शिवाजीनगर से। आमच्या रस्त्यावर जेव्हा पण अपघात होत आहेत, हे नगरपालिका काय करतायत? हे आता कोणी एकात मरून गेलं, काय झालं, याचे जबाबदार काय नगरपालिका आहे का पोलीस प्रशासन आहे? आता 1 एप्रिल पासून तर 5 एप्रिल पर्यंत कथा चालू होणार आहे। लोक इकडनं वापरणार आणि काय झालं इथं तर घटना घडली तर कोणी जबाबदार घ्यायला पाहिजे? नगरपालिकाने घ्यायला पाहिजे का? शिव साहेब काय करतायत? ते फक्त एवढंच काम आहेत का? तेवढं तिकडचं करायचं, इकडं पण करा ना तुम्ही। गाड्या इकडनं वापरतायत तर इकडं बी करा तुम्ही। असं लहान मुलं फिरतात, लेडीज फिरतात, काय झालं, अपघात झाली, नगरपालिका प्रशासन का पोलीस प्रशासन हे करणार? डामरखेडा पूल बंद आहे, तिखोरा पूल फुटलेलं आहे, त्याच्यामुळं इकडनं सगळं वाहन इकडनं चालत आहे। लहान मुलं इकडनं फिरतात, लेडीज फिरते पाय आणि रस्ता इकडं खराब आहे। इकडं जलवाहन आहे, इकडनं चालू आहेत।